नेते चंद्रकांतदादा पाटील, माननीय दीपक मानकर, धीरज घाटे, हेमंत रासने, श्रीनाथ भीमाळे, किरण साळी, स्वाती शिंदे, रुपाली पाटील, स्वरदा बापट, मंदार जोशी, राजेंद्र काकडे, फरांदेताई, दत्ता सागर, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, पुण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये येण्याची संधी मला मिळाली, पण ही पहिली वेळ आहे की आज या सभेमध्ये गिरीश बापट आणि मुक्ता टिळक हे दोघेही पण आपल्या सभेमध्ये नाहीत. त्यांच्या जाण्यामुळे आपल्या सगळ्यांचं पक्षाचं खूप नुकसान झालं. गिरीश बापट आणि मी मिळून युवा मोर्चाचं काम केलं आणि अनेक वर्ष त्यांचा माझा अतिशय जवळचा संबंध होता. पुण्यातून आमदार म्हणून, पुण्याचा खासदार म्हणून गिरीश बापट यांनी सातत्याने पुण्याच्या विकासाकरता काम केलं. मुक्ता टिळक देखील पुण्याच्या महापौर होत्या. भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून त्यांना कार्य करण्याची संधी मिळाली आणि ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा अध्यक्ष होतो त्यावेळी महापौर पदाच्या करता त्यांची निवड झाली आणि स्वाभाविकपणे पुण्याच्या इतिहासामध्ये त्यांच्या रूपाने एक महापौर पुण्याच्या जनतेला चांगला यशस्वी महापौर मिळाला. त्या दोघांनाही पण मी माझ्याकडनं आदरांजली वाहतो. मला विशेष रूपाने गिरीश बापट यांचे विशेष रूपाने आठवण होते की पुण्याचे दोन महत्त्वाचे प्रश्न होते. एक, पुण्याची मेट्रो सुरू होत नव्हती आणि दुसरं, पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न सुटत नव्हता. अनिल शिरोळे पण बराच वेळा या सगळ्या विषयाकरता माझ्याकडे वारंवार आले, पण गिरीश बापट ज्यावेळी खासदार होते त्यावेळी मी 2-3दा पुण्याच्या एअरपोर्टकरता मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्ये डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं, एअरफोर्सकडनं पुण्याच्या जागेचा अतिशय क्लिष्ट प्रश्न होता आणि तो प्रश्न सुटला. आणि काल जेव्हा मी पुण्याच्या विमानतळावर उतरलो तर मला इथल्या एअरपोर्ट अथॉरिटीचे डायरेक्टर नेहमी भेटतात आणि त्यांनी सांगितलं मला की आता एअरपोर्ट पूर्ण झाला. तर या सगळ्या प्रकल्पाच्या बरोबर पुणे अहमदनगर हा रस्ताही माझ्या काळात, मी मंत्री असताना महाराष्ट्रात त्यावेळी हा रस्ता मी बांधला होता, पण नंतर ट्रॅफिक खूप वाढलं. त्यामुळे ज्या पुण्याकरता आम्ही 3 प्रकल्प नक्की केलेले आहेत. एक, नाशिक फाटा ते खेड हा डबल डेकर एलिव्हेटेड हायवे बांधायचा आमचा प्रयत्न आहे. जवळपास 10,000 कोटी रुपये त्याला लागणार आहे. हा 6 पदरी करणार आहे आणि मला विश्वास आहे की हा प्रोजेक्ट आता SFC झाली आहे, कॅबिनेटचा अप्रुव्हल फक्त अडकला आहे आणि ते मिळालं की इलेक्शन झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. हा अतिशय महत्त्वपूर्ण पुणे नाशिकच्या याच्यात जनतेकरता विशेष रूपाने उपयोगाचा आहे. तळेगाव चाकण शिकापूर इथे पण एक एलिव्हेटेड हायवे डबल डेकर त्याची योजना केली, याची किंमत 8,000 कोटी आहे आणि हाही पण तळेगाव चाकण शिकापूर या 54 किलोमीटर लांबीत दुमजली उड्डाणपूल आम्ही करणार आहे. त्यालाही पण मंजुरी मिळालेली आहे आणि इलेक्शनच्या नंतर त्याही प्रकल्पाच्या कामाची सुरुवात होणार आहे. पुणे ते शिरूर 62.25 किलोमीटर असा एलिव्हेटेड हायवे हा जवळपास 12,000 कोटी रुपयाचा आहे आणि पुणे अहमदनगर मार्गावर खूप औद्योगिकरण झालं. तळेगाव चाकण भोसरी शिक्रापूर रांजणगाव या वाढत्या रहदारीमुळे हाही पण होणार आहे. 6 लेन खाली 6 लेन वर असे एकूण 12 लेन असलेला हा डबल डेकर फ्लायओव्हर याचे पण काम इलेक्शनच्या नंतर सुरू होईल असा मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो.
नवीन कात्रजचा बोगदा, रावेत एलिव्हेटेड हायवे हा 38 किलोमीटर आहे, 6,000 कोटीचा. या सगळ्या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे. वेस्टर्न बायपासवरील किवळे चौक, पुनावळे भुयारी मार्ग, ताथोडे भुयारी मार्ग, भूमकर चौक, वाकड चौक, नवले पूल या 38 किलोमीटर लांबीत बरीच वाहतूक कोंडी आहे. मुंबईहून पुण्याकडे येताना किवळे चौक ते नवले पुलाच्या दरम्यान जी वाहतूक कोंडी होते ती सोडण्याकरता या भागात देखील एलिव्हेटेड कॅरिडॉर आम्ही बांधणार आहे. त्याचाही DPR तयार झालेला आहे आणि त्यामध्ये 6 लेन खाली 6 लेन वरती असा एलिव्हेटेड हायवे आणि कॅरिडॉर आणि सर्व्हिस रोड असा राहणार आहे. त्यामुळे नक्कीच 1.5 तास ज्या ठिकाणी लागायचा त्या ठिकाणी अर्ध्या तासात हे काम होईल आणि याचेही काम इलेक्शनच्या नंतर सुरू होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो.